मातेला बलिदानाची प्रेरणा देऊन बहुजन स्वराज्य उभे करणारी महान रचनात्मक प्रतिभेचा रणपुरुष, समर्पणशीलतेचे प्रत्येकारी, प्रत्येक मातृभूमीचे असीम उपासक, सूर्य कुलातील सर्वश्रेष्ठ पुरुष, क्रांती पथकावरील सर्वश्रेष्ठ यात्री, रणशीलतेचे मानदंड, स्वराज्याचे संस्थापक, शककर्ते, युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज, संपूर्ण स्वराज्याचे ज्ञानबीड, प्रेरणा बीड, मासाहेब जिजाऊ, स्वराज्याचे स्वप्न पाहून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनावरती कोरणारे आमचे आबासाहेब म्हणजे शहाजीराजे भोसले, बुद्धिमान, पराक्रमी, अभ्यासू, जिज्ञासू, चारित्र्य संपन्न आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेले शिवराज्य, शिवनीती आणि शिवधर्माच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत लढणारे आमचे शंभूराजे, शिक्षणाचे ज्ञानगंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत, गोरगरिबांच्या हृदयापर्यंत पोहोचवणारी आमचे महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई, कमो आणि शिका, कमो आणि शिका हा महामंत्र मुलांच्या मनामध्ये रुजवून त्यांच्यातला माणूस जागे करणारी आमचे कर्मवीर भाऊराव पाटील, मौमेणा होणे आम्ही विष्णुदास, मौमेणा होणे आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदवायचे, भले तर देव कासेची लंगोटी, नाटाळाचे माते हनुकाठी, हा क्रांतिकारक विचार संपूर्ण विश्वाला देणारे जगद्गुरु संत तुकोबाराया हातामध्ये झाडू घेऊन, हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छतेचा महामंत्र देत माणसांची अंतर्मने स्वच्छ करणारी आमचे संत गाडगे बाबा आणि आपल्या लेखणीच्या जोरावरती संपूर्ण विश्वाला मानवता, समता, बंधुत्वता हा महामंत्र देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करत एक मुखाने आपण सर्वजण बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्म संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। चला, आजच्या व्याख्यानाची सुरुवात अतिशय सुंदर झालेली आहे, पण माझ्या जमलेल्या मातानं, माझ्या पितानं, माझ्या लेकीनं, माझ्या लेकरानं आणि माझ्या युवकानं लक्षात घ्या, आपल्या नजरेतून आजचं हे व्याख्यान आहे, पण माझ्या नजरेतून हे कोणतं व्याख्यान नाही, कारण शेकडो वर्षापासून व्याख्यानं होत आली, विचारवंतांचे विचार व्याख्यानाच्या प्रबोधनाच्या माध्यमातून आमच्या कानापर्यंत आले, पण आमच्या कानातला विचार आमच्या मनाच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचला नाही, आमच्या काळजाच्या तळापर्यंत पोहोचला नाही, आमच्या मधला माणूस जागा झाला नाही। कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी, गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी। प्रचंड गर्दी या राष्ट्रामध्ये झाली, प्रचंड गर्दी या राष्ट्रामध्ये झाली, पण कुठेतरी आमच्या मधला माणूस आणि माणुसकी हरवत चालली। आज या मातीमध्ये 4 वर्षाच्या लेकीवर अत्याचार होतो, आज एखादा हरामखार हातामध्ये कोयता घेतो, माझ्या लेकीच्या शरीराचे तुकडे तुकडे करतो, 3 वर्षाच्या चिमुकलीच्या डोक्यामध्ये आज ही दगड घातला जातो का माझ्या लेकरांनो? 16-17 वर्षाचा पोरग हातामध्ये दारूचा ग्लास घेतो, आपल्या आई बाबाच्या आबरूची लक्तर वेशीवरती टाकतं, माझ्या लेकराच्या खिशामध्ये आज गांजा सापडू लागली का माझ्या लेकरानं? कारण आमच्या मधला माणूस कुठेतरी हरवत चालला, म्हणून आज मी तुझ्या समोर उभा आहे। आजचं हे कोणतं व्याख्यान नाही, कारण पोरांनो आई बाप तुम्ही विसरू लागला, आई बाबांचं कष्ट, आई बाबाची मेहनत, आई बापांना पायाखाली घेऊ लागला, ही माती कोणाची याचा विसर माझ्या लेकरानं तुम्हाला पडू लागला। ही माती कोणाची याचा अगोदर लक्षात घे, याची जाणीव अगोदर तुला करून देता बा। ही माती माझ्या बुद्धांची, ही माती माझ्या महावीरांची, ही माती माझ्या जगज्योती बसवेश्वरांची, हे माझ्या लेकराला ही माती माझ्या छत्रपती शिवाजी राजाची। हे माझ्या लेकरा, कोण छत्रपती शिवाजी राजा? अगोदर तुझ्या काळजामध्ये पेरून घे, कोण छत्रपती शिवाजी राजा? अरे ज्या राजानं, ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिला, ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिला, पण शत्रूंच्या स्त्रियांना आया बहिणीचा दर्जा देणारा जगातला एकमेव राजा, ज्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी राजा बोरानो। मग या राजाच्या मातीमध्ये आज माझ्या लेकीच्या शरीराचे तुकडे तुकडे का? कारण आमच्या मधला माणूस कुठेतरी हरवत चालला, म्हणून माझ्या लेकरा आजचं हे कोणतं व्याख्यान नाही, तर व्याख्यानाच्या पुढचं एक पाऊल असतं ज्याला परिवर्तन म्हणतात, ज्याला बदल म्हणतात, आणि तो बदल म्हणजे आजचा हा 1 तास। आणि हा बदल जर जाणून घ्यायचा असेल तर सगळ्यात अगोदर कृतज्ञता काय असते याची जाणीव तुम्हाला आम्हाला झाली पाहिजे। कृतज्ञतेचा अर्थ असा आहे, ज्या ज्या लोकांनी आमच्यासाठी काहीतरी केलं त्या लोकांच्यासाठी आम्ही काय केलं, ज्या आईने मला, त्या आईसाठी मी काय केलं, आणि ज्या बापाने मला जन्म दिला त्या बापासाठी मी काय केलं, ज्या मातेमध्ये मी वाढलो, ज्या मातेमध्ये मी घडलो, ज्या मातेला माझ्या पंखाला बळ दिला, उडण्याचं सामर्थ्य दिला, त्या मातीसाठी मी काय केलं।
या परिवर्तनाच्या सुरुवातीला माझ्या मुखातून नाव आलं होतं माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं, माझ्या आऊजी जाऊचं, माझ्या गाडगे बाबांचं, किंबहुना बुद्धांच्या पासून गाडगे बाबांच्या पर्यंत ज्या ज्या महामानवांनी, क्रांतिकारकांनी, समाज सुधारकांनी तुमच्या आमच्यासाठी रक्ताचा आणि विचारांचा अभिषेक या मातीमध्ये घातला, त्या प्रत्येकाची नाव माझ्या मुखातून निघाली, आपल्या कानापर्यंत पोहोचली. जय जयकार झाला, पण बेबीच्या डेटापासून झाला नाही. आणि पोरांनो, इथंच खऱ्या अर्थानं आम्हाला कृतज्ञता कळते. हात जोडून सांगतो बघा, आज या मातीमध्ये हे पोरा, जेव्हा जेव्हा आई बापाचा प्रश्न येतो, अंगातलं रक्त उसळलं पाहिजे. 1 कोटीचा बंगला आहे माझ्या लेकरा, 50 लाखाची गाडी आहे, हे 5-50 तोळ सोनं अंगावरती आहे. का माझा आई बाप नसता तर माझं अस्तित्व या विश्वामध्ये नसतं. लक्षात घ्या, माझं उगमस्थान म्हणजे माझा आई बाप. हे पोरांनो, 3 वेळचं अन्न ताटात येऊन लहानपणापासून पडत होतं फक्त माझा आई बाप. आणि हाच मी 3 वेळचं अन्न हे स्वतःच्या मनगटावरती कमवतो फक्त माझा आई बाप. लक्षात घ्या पोरांनो. आणि म्हणून सांगतो, जेव्हा जेव्हा या मातीचा प्रश्न येईल, जेव्हा जेव्हा या महामानवांचा प्रश्न येईल, अंगातलं रक्त उसळलं पाहिजे. कारण या महामानवांनी फक्त स्वतःच्या 4 भिंतीचा संसार कधीच केला नाही, तर अखंड राष्ट्राचा संसार केला. म्हणून तुम्ही आम्ही इथं ताठ मानानं बसलेलो आहोत माझ्या लेकरांनो. हे मग यांचा जय जयकार कसा झाला पाहिजे? बेबीच्या देटापासून झाला पाहिजे. आई बापाची पुण्याई म्हणून एवढं सुंदर शरीर आम्हाला मिळालेलं आहे. या शरीराला 2 हात आहेत, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या, आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या, पाठीचा कणा ताट ठेवायचा आणि असा जय जयकार करायचा. आजचा हा 1 तास लक्षात घ्या, आयुष्यभर तुमच्या लक्षात राहिला पाहिजे. परिवर्तनवादी, परिवर्तनशील असा जय जयकार या मातीमध्ये झाला पाहिजे. लक्षात घ्या, ना भूतो ना भविष्य असा जय जयकार झाला पाहिजे. चला, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या सगळ्यांनी, पाठीचा कणा ताट ठेवायचा, दोन्ही मुठं इथं ठेवायच्या आणि दोन्ही हात उंच करत जय असं नाही, जय असं नाही करायचं. जे नुसतं जय म्हणल ती पुढची दिवाळी बघत नसतं. लक्षात घ्या, जे नुसतं जय म्हणल ती उद्या काय उठत नसतं झोपलेलं. लक्षात घ्या, त्यामुळे जोरात जय करायचा. चला, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करा, प्रत्येकाने आपल्या खांद्याजवळ ठेवा, पाठीचा कणा ताट ठेवा. चला, पाठी म्हणजे तुम्ही काय साखरपुड्याला आलाय का मागून तांदूळ टाकताय? सगळ्यांनी, माझे जे ट्रोलर आहेत त्यांनी सुद्धा जय म्हणायचं माझ्या लेकरा. हा, ट्रोल करायचा कधी ती अजून जरा सगळ्यांनी जोरात जय म्हणायचं. आपापल्या घरात बसलेल्या काही माता बघतोय बरं का मी, तिथं दंगा करायचा नाही, उगाच तांब्या आण ग, पाणी आण ग, आवाज कर ग, अजिबात तसं करायचं नाही. घराघरात कुठं कुठं बसलेल्या, चला सगळ्यांना मातानं हा दोन्ही हाताच्या मोठी रील बनवणार कोण कोण आहे करे? ये पोरा इकडे ये, पुढे की मग भ्याय कशाला लागलायस? इकडे, तुला कुठेही फिरायला परवानगी आहे, तू कुठेही फिरू शकतोस. तुम्ही दोघं तिघं कुठेही फिरू शकता. हा, फक्त माझ्या तांगड्या बिंगड्यात यायचं नाही. काल एकानं मोबाईल तांगड्यातनं घातला, मला म्हणतो तुमचा रीलला क्लोजअप लावायचा आहे. बायको सारखा असं अचानक पुढे यायचं नाही, हा सांगून यायचं. हा चला, सगळीकडे घे, इकडचा घे, इकडचा घे, सगळा भरभरून घ्यायचा. बघ जायचे काय, हा स्वरात घ्यायचा आणि तासभर सगळीकडे फिरतो. हा चला, ऐक पोरानं, दंगा करायला खाली बसा. तिथे एक जण, ती पोरं उठून दंगा मला चालत नाही, ती छत्रपतीच्या खाली बसल्या मांडी घालून. हा चला, बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंदे वंदे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, पानसूत्र हनुमान जय, बजरंग बली जय, जय 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 श्रीराम, जय 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 श्रीराम, जय 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 श्रीराम. क्या बात आहे. हात खाली घ्या मातानं आणि बघा एकमेकीच्या चेहऱ्याकडे बघा लवकर. कसं तेज आलं चेहऱ्यावर. एवढी वर्ष 150 टन फेरे लावली, थापली सा, काय उपयोग झाला का? पोतो पाऊंड्स पावडर मारली सा. नुसतंच नवऱ्याला म्हणताय अहो मी कशी दिसते बघा. त्यानं जर तुला खरं सांगितलं तर 1 महिना उंदरासारखी मारशील त्याला आणि 1 महिना गिळायला घालायचे नाही. म्हणून ते तुझ्या नादालाच लागत नाही. ते पण लय हुशार झाले. ते म्हणताय तुझ्यासारखं या भूतलावर कोण सुंदर नाही. माझं नशीब म्हणून तू माझ्या पदरात पडलीस आणि तो आपले मिरवत असते. पण आज नुसतं माझ्या राजाचं नाव मुखावर आलं, कसं तेज आलं चेहऱ्यावर. आता सगळ्या मातांना, या गावातल्या सगळ्या माझ्या मातांना पहिला आनंदाचा महामंत्र देतोय. हा आनंदाचा महामंत्र आयुष्यभर विसरायचं नाही. लक्षात घे, जेव्हा जेव्हा आयुष्यामध्ये दुःख येईल, या वसंताला तुझ्या लेकराला डोळ्यासमोर आणायचं. आज सगळ्या मातांनी टाना टाना उड्या मारत घराकडे जायचं. एकदम टाना टाना उड्या मारत घराकडे जायचं आणि घरात गेल्यानंतर सासू पुढं आले कसं करता खरं सांगा. हे
माझ्या मातानं. त्याचा करता माझ्या बहिणाबाईनं सासू बुडा आली की बेडकासारखं नाक असं भोगवता, नागिनीसारखं तिला फुसफुस 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 करता. नवऱ्याकडे बघून बोट मोडता, म्हातारीला थोरल्याकडे जरा घेऊन सोडा, इथं माझ्या बोकांडी आण, काय काय करता का. आज तसं करायचं नाही. आज पळत पळत घराकडे जायचं. सासू पुढे आली हे सासूकडे माझ्या नाश करायचा. आत्या मग करायचा. म्हातारी जगाला मुका घ्यायचा. ती हसत्यात ते पण घे रे बाबा, मग नुसता माझा थोबडा घेऊ नका. का ती कधी नाही तर हसायला लागल्यात माझ्या बहिणी सगळ्या, त्यांचा घे रे हे घे सगळा. हा म्हातारीच्या गालाचा मुका घ्यायचा. म्हातारी दान करून खाली पडली पाहिजे. म्हातारी खाली पडली तिला सोडायची नाही. लई दिवसानं सापडलेली आहे, धरायची तिला आणि दुसऱ्या गालाचा ट्रिपल मुका घ्यायचा. हा त्या मग 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 करायचं. म्हातारी कडा लढली पाहिजे. तुझ्या नवऱ्याला फोन लावला पाहिजे, बाबा लवकर इकडे ये. आमोशा संपून 4 दिवस झालं, आज हिच्या अंगात आलंय. मग तुझी बायको कुठं तर चौकात गेली, काय तर ऐकून आल्या. एक माझा गाल सुजवला, दुसऱ्या सर माझं नरड धावत होती, लवकर ये. नवरा घराकडे आला, नवऱ्याकडे पाहिजे नाच करायचा. येस माय डार्लिंग आय लव्ह यू मग करायचा. नवरा तर कोलांटी उडी मारला पाहिजे आणि ग्रामपंचायतीमध्ये जाऊन ठिया मांडला पाहिजे. महिन्याला एकदा वसंतरावांना या गावात बोलवा. आमच्या घरात आज आनंदी आनंद आहे, लक्षात घ्या. एवढ्या आनंदात मातानं आज तुम्ही सगळ्यांनी घराकडे जायचं. आणि तुम्हाला खरं सांगू का, या ब्रह्मांडातला सगळ्यात आनंदी माणूस कोण असेल तर हा वसंत अंकारे. 20-20 हजार प्रेक्षक माझ्या समोर असतो, चारी बाजूला 20-20 हजार. झाडावरचा पक्षी सुद्धा मी उठू देत नाही. एवढी वाचा सिद्धी मातानं तुमच्या आशीर्वादानं, छत्रपतींच्या आशीर्वादाने या वसंताच्या जिभेवरती आली. अखंड राष्ट्रभर चला आता माणूस घडवूया अभियान घेऊन मी फिरतोय बा. पण इयत्ता 1ली ते 4थीची कार्टी जर माझ्या समोर आली तर मात्र माझा हात पाय लटलटायला लागतात. कारण ही कार्टी कधी काय करतील याचा अंदाज नाही. अनेकांची व्याख्यानं यांनी पाडली. कीर्तनकारांच्या तोंडाला तर या कार्ट्याने फेस आणलेला आहे, फेस. शिक्षक तर घड्याळ लावून शाळेत बसतय, कार्ट घरला कधी जातंय. आणि घरात त्याची आई घड्याळ लावून बसत्या, कार्ट शाळेला कधी जातंय. मे महिना त्या आईला नको वाटतो, 24 तास बोकांडी तिच्या कार्ट असतंय. मागच्या महिन्यामध्ये खाली इथं रत्नागिरीला माझा कार्यक्रम होता. मस्त असा नटून थटून अंगठ्या घालून दुपारचा गॉगल घालून असा मी बसलेलो होतो. आणि एक माता अशी डुलत डुलत माझ्या जवळ आली. मला म्हणाली, सर तुम्ही आमच्यावर अन्याय करताय. म्हणलं माते भगिनी काय तुझ्यावर अन्याय केला ग. तर ती माता मला म्हणते, सर तुम्ही सगळ्या शाळेला परवानगी दिली, तुम्ही सगळ्या कॉलेजला परवानगी दिली, तुम्ही माझ्या युनिटला परवानगी दिली नाही. म्हणलं माते भगिनी कोणतं ग तुझं युनिट. तर ती माता मला म्हणते, सर लहान गट मोठा गट यंदा 1ली ते 4थीचा माझं युनिट आणि मी त्याची मुख्याध्यापिका. लहान गट म्हणल्यानंतर माझं पाय थरथर कापू लागलं. मी म्हणलं माते एक काम कर, पाहिजे तर आजचं मानधन तुला देतो, पण एक बस घेऊन ये, त्यात सगळी कार्टी घाल आणि खाली गोव्याला पिकनिकला निघून जा. पण ही कार्टी घेऊन माझ्या समोर बसायचं नाही. मॅडम लय हुशार होत्या. मॅडम मला म्हणाल्या, सर तुमच्या पुढे बसवत नाही, पण पाठीमाग बसवली तर चालतील का. माग म्हणल्यानंतर मी पण जरा विचार केला. माग म्हणल्यानंतर मी पण जरा विचार केला. म्हणलं ठीक आहे माझ्या पाठीमाग बसव, पण माझ्यापासून चांगली 100-200 फूट लांब कार्टी बसवायची. 100-200 फूट लांब कार्टी बसवायची आणि हातामध्ये 2 काट्या घेऊन 2 शिक्षक बसवायचं. आणि जर का कार्ट्याने दंगा केला, मेला मेला मेला, मॅडम हरणासारख्या पळत गेल्या. मला वाटलं 5-50 कार्टी घेऊन येतील, पण चांगली 100-200 हनुमान गँगच घेऊन आल्या. कार्टी म्हणे एवढी नालाय, कोण चड्डी झाडतय, कोण माती उधळतय, कोण कोणाला दगड मारतय. एक तर कार्ट माझ्या जवळ आलं, मला करून गेलं. म्हणलं मी वसंतराव संपलं तुमचं व्याख्यान. मग मातानं आज घरी जायचं. सोशल मीडियावरती फक्त वसंत अंकारे नाव टाकायचं. 100 नाही, शेकडो नाही, हजारो व्हिडिओ असे थैथै नाचत येतात. असाच खुर्चीवरती उभा असतो आणि लेकरांच्या छताडावर तांडव करत आई बाप राष्ट्र धर्म आणि हे महामानव मी पेरत असतो. लाकडाची मोठी खुर्ची होती, खुर्चीवरती मी उभा होतो. व्याख्यान एवढं रंगलं होतं, एवढं रंगलं होतं. प्रत्येक जण माझ्या व्याख्यानामध्ये गुंग झालेला होता. आणि पाठीमागं बसलेलं एक लहान गटाचं कार्ट कधी रांगत रांगत येऊन खुर्चीच्या खाली बसलं होतं, कोणालाच माहिती नव्हतं. आणि जसं व्याख्यान रंगात आले, कार्ट्यानं मुंडकं बाहेर काढलं आणि खालनं मला म्हणतंय, साहेब मागणं पॅन्ट फाटल्या तुमची. पॅन्ट वाटल्या म्हणल्यावर पहिला मी खाली उडी टाकली, कारण मागून 2 कॅमेरे सुरू होतं. सगळ्या रत्नागिरीला लाईव्ह चाललं होतं. म्हणलं वसंतराव फाटलेला नकाशा आता रत्नागिरीच्या घराघरामध्ये पोहोचला. पण हळूच माग हात लावला, बघतोय तर काय सगळं काही व्यवस्थित होतं. मग मात्र कार्ट्याकडे एवढं मोठं डोळं केलं आणि कार्ट्याला म्हणलं, नालाय का कुठार फाटल्या. तर खालनं मला म्हणतोय, कसं फसवलं, थबाड फोडीन म्हणलं तुझी. असली माझ्या राष्ट्राची प्रेमळ कार्टी. लक्षात घ्या, एकदा तरी एक माता माझ्या शेजारी बसली होती. तिच्या मांडीवर एक 4 वर्षाचं गौरव. माझ्या लेकरा, महाराष्ट्र नायकांड राष्ट्रभर मी फिरत असतो बघ. महाराष्ट्र नायकांड राष्ट्रभर मी फिरत असतो आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे ग्रामगीता आणि या ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज म्हणतात, देवळातला देव मेला
देवळातला देव मेला अंतरीचा जागवा रे. हे ज्या देवळामध्ये आम्ही जातो त्या देवळातला देव मेला अंतरीचा जागवा. कोणता अंतरीचा देव याचा शोध घेत असताना त्याच ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज म्हणतात, या कवड्या कळ्यान माझी लपले नेताजी रवींद्र शिवाजी विकसती प्रकटे समाजे. शेकडो महापुरुष या शेकडो महापुरुषांनी जन्म घेतलेला आहे. कुठं जन्म घेतलेला आहे? या कवड्या कळ्या. कोणत्या कवड्या कळ्या? या राष्ट्राच्या शाळेच्या कॉलेजच्या भिंतीमध्ये शिकत असलेल्या या कवड्या कळ्या. हे माते तुझ्या पोटाला आलेलं तुझं लेकरू, 4 वर्षाचं तुझं लेकरू तुझ्या मांडीवरती वाढत आहे बघ, तुझ्या संस्कारामध्ये घडत आहे बघ. त्या लेकरामध्ये जन्म घेतला या महामानवांनी, पण आमची नजर चुकली, आमचा दृष्टिकोन चुकला, आमच्या मधला माणूस कुठेतरी हरवत चालला. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे. आता नवी ते लेक आई बापाच्या तोंडावर थोंकून निघून चालली. 3 वर्षाच्या लेकीच्या डोक्यामध्ये आज हे दगड घालू लागले. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे. आजचं हे कोणतं व्याख्यान नाही पोरा. आज एक काम करायचं बघ, पळत पळत घरी जायचं बघ. पळत पळत घरी जायचं. तुझं वय कितीही वर्षाचं असू दे, इथं बसलेल्या प्रत्येकाला हात जोडून सांगतोय, तुझं वय कितीही वर्षाचं असू दे, ज्यांना ज्यांना आई बापाच्या पोटी जन्म घेतला, आज लक्षात ठेवायचं माझ्या लेकरा, आयुष्य आम्ही कसंही उधळलं, पण आज मी जे काही सांगतोय दिस इज द ट्रुथ ऑफ आवर लाईफ. आज पळत पळत घरी जायचं. तुझं वय 50 आहे, तुझं वय 60 आहे, तुझं वय 70 आहे, घरामध्ये आई बाप नाही तरी सुद्धा डोळ्यासमोर आईला आणायचं आणि आईला हा प्रश्न विचारायचा. ज्यांच्या घरामध्ये आई आहे त्यांनी आईच्या नजरेमध्ये आज नजर घालायची आणि त्या आईला आज पहिला प्रश्न विचारायचा आहे, याई 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस आई. आई ग 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस त्यावेळेला आई तुला किती यातना होत होत्या ग आई, तुला किती वेदना होत होत्या. पळत पळत आज घरी जायचं, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची ना हा प्रश्न त्या आईला विचारायचा. आणि ज्या क्षणाला हा प्रश्न तुम्ही तुमच्या आईला विचाराल टच करून पाणी तिच्या डोळ्यामध्ये येईल बघ. हंबरडा फोडन ती माऊली तुझ्या गळ्यामध्ये पडेल बघ ती माऊली. कारण पोरांनो 9 महिने 9 दिवस ज्या वेळेला ती आई तुम्हाला या उदरामध्ये ठेवते आणि जेव्हा ती माऊली तुम्हाला जन्म देत असते, या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलाय पोरा. या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलाय. ती हंबरडा फोडत असते, ती हंबरडा फोडत असते, तिट्टाचा घासत असते, ती हंबरडा फोडत असते, तिट्टाचा घासत असते. आणि समोर उभ्या असलेल्या डॉक्टरांना ती सांगत असते, साहेब माझा जीव गेला तरी चालेल साहेब, पण माझ्या पोटचं पोरग मात्र वाचलं पाहिजे साहेब, माझ्या पोटचं पोरग मात्र वाचलं पाहिजे साहेब. ज्या लेकराला 9 महिने 9 दिवस मी इथं ठेवलं साहेब, प्रत्येक क्षणाला मी त्याची वाट बघते साहेब. कधी एकदाच ते लेकरू माझ्या या दोन्ही तळ हातावरती येतं आणि कधी एकदाच मी लेकराला डोळं भरून पाहते साहेब. त्या लेकराला मला नाही पाहता आलं तरी चालेल, पण माझ्या लेकरानं हे जग मात्र नक्कीच पाहिलं पाहिजे साहेब. लेकरानं हे जग मात्र नक्कीच पाहिलं पाहिजे. हे पोरांनो, याच आईला तुम्ही म्हणता तुला काय कळतं ग. याच आईला तुम्ही म्हणता तुला काय कळतं ग. याच आईला म्हणता तुला काय कळतं. याच आईच्या तोंडावर ते तुम्ही थुंकू लागला. म्हणून आज तुझ्या समोर मी उभा आहे. या आईला सगळं काय कळतं, या आईला सगळं काय कळतं. म्हणून रोज 3 वेळचं अन्न तुझ्या ताटामध्ये येऊन पडतं पोरा. त्या माऊलीला सगळं काय कळतं. 103 ताप 103 ताप त्या माऊलीच्या अंगामध्ये असतो बघ. तरी सुद्धा सकाळी 6 वाजता उठून तुम्हाला शाळेसाठी आणि कॉलेजसाठी डबा करून देते. कारण आज जर माझ्या लेकराला मी डबा नाही करून दिला तर माझं लेकरू दिवसभर दुसऱ्याच्या डब्याकडे बघत बसल, माझं लेकरू दिवसभर उपाशी राहील, माझं लेकरू बाहेरचं काहीतरी खाईल, माझं लेकरू आजारी पडल. 103 ताप त्या माऊलीच्या अंगामध्ये असतो. तरी सुद्धा सकाळी 6 वाजता उठून तुम्हाला ती शाळेसाठी आणि कॉलेजसाठी डबा करून देते. हे पोरा, ही आई तुला कळाली का. याच आईच्या तोंडावर तुम्ही थुंकू लागला. हे माझ्या लेकराला जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण आज या निट्टूरच्या मातीमध्ये तुझ्या काळजामध्ये पेरतो आणि मी इथं थांबता बघ पोरा. हे जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण ज्या क्षणाला पोरा तुझा जन्म झालाय नालाय
ज्या क्षणाला पोरा तुझा जन्म झाला त्या क्षणाला या विश्वामध्ये तुझ्या दोन्ही गालांना जर पहिला स्पर्श कोणी केला असेल आणि तुझ्या दोन्ही गालांचा पहिला मुका जर कोणी घेतला असेल तर त्या माऊलीचं नाव आई आहे पोरा, त्या माऊलीचं नाव आई आहे. हे आनंदानं तुझ्या जवळ जर कोण उड्या मारत आला असेल, गावाच्या भर चौकामध्ये शट्टू ठोकल, तुझ्या जवळ जर कोण उड्या मारत आला असेल पोरा आणि या दोन्ही तळ हातावरती जर तुला कोणी उचलून घेतला असेल आणि तुझ्या गालावर जर पहिला आनंदाचा अश्रू कोणाचा पडला असेल तर त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पोरा. त्या देव माणसाचं नाव बाप आहे. ज्या बापाला आज तू म्हणतोस तुला काय कळतं, ज्या बापाला आज तू म्हणतोस एकाच घरात आपण वेगळं करून खा, ज्या बापाला तू वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवतोस, ज्या बापानं आयुष्य तुझ्यावरती उधळलं आणि त्या बापाला म्हणतोस काय उपकार केले का आमच्यावरती, जन्माला कशाला मग आम्हाला घातलं. बघ पोरा, जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण हे आहे. आम्ही डॉक्टर झालो, आम्ही इंजिनियर झालो, आम्ही करोडो रुपये कमवू लागलो, पण आमच्या हातातला आमच्या काळजातला आई बाप मात्र आम्ही गमवू लागलो पोरानो. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे. या गावातल्या माझ्या प्रत्येक लेकीला सांगतो बघ, हे माझ्या लेकरानो, आज तुम्हाला वाईट वाटतं, आई बाप सांगतो आई बाप वाईट वाटतात, मी सांगतो मला तुम्ही ट्रोल करता, मी तुम्हाला वाईट वाटतो, पण तुमच्या भल्याचं सांगतोय, तुमच्या कल्याणाचं सांगतोय, आईची शपथ घेऊन सांगतोय पोरा. हे बोरे, तू तुझी ओळख विसरलीस वाघ. आई बापाने दिलेली तुला तुझी ओळख तू विसरलीस वाघ. माझ्या महामानवानी, माझ्या छत्रपतीने, माझ्या बाबासाहेबांनी, माझ्या शाहू महाराजांनी तुला दिलेली ओळख विसरली. म्हणून एखादा कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येतो बघ पोरी, तुझ्या शरीराचा उपभोग घेतो बघ, तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवतो बघ पोरी. बघ ही माझी लेकरं शर्ट ठोकून माझ्या छत्रपतींच्या विचारांच्या वरती चालणारी माझी लेकरं आहेत बघ. पण एखादा कुठला तर कुत्रा तुझ्या शाळा कॉलेजच्या बाहेर बसलाय बघ, तुला फसवायला पोरी, तुझ्या शरीराचा उपभोग घ्यायला. त्याला वय सुद्धा आता कळना बघ, 3 वर्षाची चिमुरडी तिचा उपभोग घेतो बघ तो हरामखोर. 9 वर्षाच्या लेकीवर दोघं नराधम तुटून पडू लागले बघ. म्हणून तुझ्या समोर उभा आहे, तुझी तुला ओळख तयार करून देतो बघ पोरी. पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ, पिशवीमध्ये एक लुगडा होता बघ, अंगावरती एक लुगडा होता बघ, एवढीच तिची संपत्ती होती. पुण्याच्या रस्त्यावरून ती माता चालत होती, समाज तिच्या अंगावरती शेण फेकत होता, समाज तिच्या अंगावरती चिखल फेकत होता, दगडांचा मारा करत होता, सगळं काही ती माऊली सहन करत होते. एका पडक्या वाड्यामध्ये जात होती, जेवढ्या वेदना तिच्या शरीराला होत होत्या त्याच्या कितीतरी पटीने वेदना तिच्या मनाला होत होत्या. सगळं काही ती माऊली सहन करत होती. एका पडक्या वाड्यामध्ये जात होती, अंगावरचं शेणाने आणि चिखलाने माखलेलं लुगडं दूर करत होते, पिशवीतलं लुगडं अंगावरती चढवत होते आणि समोर बसलेल्या त्या 8-10 लेकींना ती माझी सावित्री आई शिकवत होती. म्हणून या देशामध्ये लाखो सावित्री आई तयार झाल्या, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढू लागल्या. हे पोरी, ती सावित्री आई म्हणजे तू आहेस बघ पोरी. तू एवढी स्वस्त नाहीस का? कुठल्या तर हरामखोर कुत्र्यानं यावं, तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं, तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा. त्या नालायक हरामखोराच्या वासना शांत झाल्यानंतर बोरे तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे, कुत्र्या मांजरांना खायला घालावे. एवढी स्वस्त नाहीस पोरी तू. छत्रपती शिवाजी राजांना जन्म देणारी ती आऊ जिजाऊ म्हणजे तू आहेस पोरी. ही तुझी खरी ओळख आहे बघ. ओळख कधी विसरू नको माझ्या लेकरा. पोरा, हात जोडून सांगतो रे, माझ्या लेकरानं आई बाबाचा तिरस्कार करू नका, माझ्या या शब्दांचा, माझ्या विचारांचा तिरस्कार करू नका. कारण ऐक रे बोरा, बघ बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली, इथं बसलेल्या तरण्या प्रत्येक पोरांना ऐकायचं रे. आज मी तुला सांगतोय बघ, कोणतं गुगल तुला सांगणार नाही, कोणतं युट्यूब तुला सांगणार नाही, कुठला पडद्यावरचा नायक तुला हे सांगणार नाही. पण मी आज तुला सांगतो बघ पोरा, बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली माझ्या लेकरानं, आणि बापाचं चप्पल आपल्याला बसायला लागलं म्हणजे बापा एवढ्या वेदना आपण कधी सहन करू शकत नाही पोरा. ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारात शट्टू ठोकला. ही माती माझ्या संभाजी राजांची पोरानो, ही माती माझ्या संभाजी राजांची. वय वर्ष 32 आहे संभाजी राजांचा, वय वर्ष 32 आहे संभाजी राजांचा, वय वर्ष 32 आहे. 39 दिवस संभाजी राजांच्या शरीराचा हाल हाल झालेला आहे. संभाजी राजांना काही तर झालेलं आहे. असंख्य जखमा संभाजी राजांच्या शरीरावरती आहे. प्रत्येक जखमेतून काळे रक्त टापटाप गळत आहे. मृत्यूच्या दारामध्ये माझा संभाजी राजा उभा आहे. आमोशेची ती रात्र थर 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 कापत आहे. पण संभाजी राजांच्या चेहऱ्यावरचं तेज मात्र यत्किंचित ही कमी झालेलं नाही. आणि मृत्यूच्या दारामध्ये औरंगजेब संभाजी राजाला म्हणतो, संभा, संभा,
हम तुम्हारी जान बख्श देंगे संबा, हमें चाहिए सिर्फ तेरे पिता का स्वराज्य, वो हमारे चरण में रह। इसी वक्त हम तुम्हारी जान बख्श देंगे। त्यावेळेला मृत्यूच्या दारात माझे संभाजीराजे औरंगजेबास उत्तर देतात, या शरीराचे तुकडे तुकडे केलेस तरी चालतील, हा शिवपुत्र तुझ्या समोर कदापि झुकणार नाही, कारण मला माझा बाप कळालेला आहे, मला माझं स्वराज्य कळालेलं आहे। हे पोरांनो, तुम्हाला तुमचा बाप कळाला का? कुठला तर पडद्यावरचा नायक येतो, बेगडी नायक, और तुम्ही कहता है विमल खाओ, गुटखा खाओ, 3 पत्ती रमी खेलो, आओ महाराज। 24 तास तुमच्या हातामध्ये तो व्यसनाचा विळखा दिला, आणि पोरांनो, घरातला आई बाप मात्र तुम्ही विसरू लागला। हे तुमचे गाल सडू लागले, दात काढावी लागली, आता तुला तोंडानं अन्न खाता येत नाही पोरा, म्हणून नरड्याला तुझ्या होल पाडावं लागलं। बाप छिसतो, बाप छिसतो, बाप झुलतो, होती नव्हती जमीन विकून तुला वाचवण्याचा प्रयत्न तुझा बाप करतो पोरा, का? म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे। हे माझे शब्द तीक्ष्ण आहेत, माझे शब्द कठोर आहेत, कठोर वाटतात, पण पोरा, दिस इज द ट्रुथ ऑफ अवर लाईफ। हे पोरानो, बापानं किडनी विकली तुमच्यासाठी नालायकानो, बापाच्या गुडघ्याच्या वाट्या हे झिजल्या, बापाचा पाठीचा कणा मोडला, पण आपल्या कुटुंबासाठी साला वाघासारखा लढला रे तुझा बाप पोरा। हे आज तो बाप तुझ्या काळजामध्ये फिरायला आलोय बाळ, हे म्हणून तुला सांगतो बोरा, आज एक काम करायचं बाळ, जास्त वेळ घ्यायचा ना, आज एक काम करायचं बाळ, जास्त वेळ तुझा घेत नाही, पळत पळत जायचा, आणि आता त्या आईला दुसरा प्रश्न विचारायचा, आणि दुसरा प्रश्न आईला का विचारायचा? कारण 25 वर्षापूर्वी तिच्या मस्तकी अक्षता पडल्या बघ, हे तुझ्या आईचं लग्न तुझ्या बापा बरोबर झालं बघ, आणि ज्या क्षणाला तुझ्या आईचं लग्न तुझ्या बापा बरोबर झालं, त्या क्षणाला कशाचाही विचार न करता एका क्षणात तिनं तिच्या आईला सोडून दिलं, एका क्षणात तिनं तिच्या बापाला सोडून दिलं, एका क्षणात तिनं सगळं घरदार सोडून दिलं, हे घरदार सोडून दिलं, आणि कशाचाही विचार न करता ती माऊली ऋषात्मक शूटिंग कर, एका क्षणात ती माऊली तुझ्या बापाचा हात धरून तिच्या सासरी आली बघ, आणि सासरी आल्यानंतर 1 वर्ष त्या माऊलीनं फक्त स्वतःच्या सुखासाठी काढलं, आणि पोराला ज्या क्षणाला तुमचा जन्म झाला त्या माऊलीनं स्वतःच्या सुखाला आग लावली, आणि ती माऊली फक्त आणि फक्त आपल्या लेकरांच्या सुखासाठी जगू लागली। त्या माऊलीचं नाव आई आहे पोरानो, त्या माऊलीचं नाव आई आहे। आज पळत पळत घरी जायचा बघ, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची बघ, आणि त्या आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा, आई 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस, आई गा 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतेस, तुझ्या आईला भेटायला, तुझ्या वडिलांना भेटायला, तुझ्या भावाला भेटायला। या आई, माझं वय 1 वर्षाचा होता बाग, मला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवात, मला सुद्धा घेऊन जात होतेस माझ्या आजोळी, माझ्या आजीला, माझ्या आजोबांना, माझ्या मामाला भेटवण्यासाठी, पण आई आता 25 वर्ष उलटून गेली, आणि तू आता वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाहीस ग, का ग आई? तुला आता तुझ्या आईची आठवण नाही का येत? तुला आता तुझ्या बापाची आठवण नाही का येत? तुला आता तुझा भाऊ तुझ्याच घरी नाही का ग बोलवत? हे पोरांनो, हे माझ्या लेकरांनो, एवढा प्रश्न फक्त तुम्ही तुमच्या आईला विचारा, टच करून पाणी तिच्या डोळ्यामध्ये येईल बघ, हंबरडा फोडल बघ ती माऊली, तुझ्या गळ्यामध्ये पडेल बघ ती माऊली, हे त्या आईच्या डोळ्यासमोर तिचा बिचारा गरीब बाप येईल बघ, हे त्या आईच्या डोळ्यासमोर तिची बिचारी गरीब आई येईल बघ, अक्का अक्का करत तिच्या माग पुढं पाळणार ते लहान लेकर, तिचा भाऊ आता शिकून मोठा झाला, पण गरीब बहिणीला मात्र विसरून गेला, तो बाप तिच्या डोळ्यासमोर येईल बघ, हे ते तो भाऊ तिच्या डोळ्यासमोर येईल बघ, स्वतः उपाशी राहणारा पण त्याच हाताने तिला घास भरवणारा तो बाप तिच्या डोळ्यासमोर नाचल बघ, अंगावरती एकच रुग्ण आहे, साला 50 ठिकाणी फाटलेला आहे, 40 ठिकाणी शिवलेला आहे, तरी सुद्धा तिच्या अंगावर नवीन कपडा चढवणारी ती माई माऊली, हे तिच्या डोळ्यासमोर दिसल बघ, हे तुझी आई हंबरडा फोडल बघ, तुझ्या गळ्यामध्ये पडेल बघ, आणि तुला म्हणाल खराय पोरी खराय, 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4 वेळेला हे मी माझ्या माहेरी जात होते बघ, माझ्या आईला भेटायला, माझ्या वडिलांना भेटायला, माझ्या भावाला
भेटायला. हे बरे तुझा वय 1 वर्षाचा होता बघ. तुला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत, तुला सुद्धा घेऊन जात होते तुझ्या आजोळी, तुझ्या आजीला, तुझ्या आजोबांना, तुझ्या मामाला भेटण्यासाठी. पण बरे आता 25 उलटून गेले. आणि आता वर्षातून काय ग, हे 2-2 वर्षातून एकदा सुद्धा मी माझ्या माहेरी जात नाही बघ. त्याला कारण आहे बघ पोरी, त्याला कारण आहे बघ. 25 वर्षापूर्वी माझ्या मस्तकी अक्षदा पडल्या. तुझ्या बापाचा हात धरून मी माझ्या सासरी आली आणि सासरी आल्यानंतर एखादाच महिना मी कसा तर काढला आणि तुझ्या बापासमोर मी हंबरडा फोडून रडू लागली. अहो ऐकलं का, अहो ऐकलं का, मला माझ्या आईची आठवण येते हो. अहो ऐकलं का, मला माझ्या बापाची आठवण येते हो. अहो आई बापाला सोडून, आई बापाला सोडून असं कधी मी राहिली नाही हो. जाऊ का हो, जाऊ का, एकदा आईला मी भेटून येऊ का. हे पोरा, तिच्या डोळ्यासमोर, हे तिच्या डोळ्यासमोर तिची आई येईल बघ, तिच्या डोळ्यासमोर तिचा बाप येईल बघ. ए पोरी, माझ्या डोळ्यातले अश्रू पाहून तुझा बाप खिशामध्ये हात घालत होता, एसटी पुरता पैसा माझ्या हातावर ठेवत होता. पोरी एसटी पुरताच पैसे ठेवत होता, कारण तुझ्या बापाचा हाताचा हा बंगला आणि ही गाडी बघू नका. त्यावेळेला एका जुन्या पडक्या घरामध्ये आम्ही राहत होतो बघ. तुझा बाप एसटी पुरता पैसा माझ्या हातावर ठेवत होता आणि मला म्हणत होता जा तुझ्या आईला भेटून ये. पण लक्षात ठेव गे, पहिल्यांदा चाललेस म्हणून पाठवतोय बघ. सारखं सारखं तुला आता जाता येणार नाही बघ. आणि जर सारखं सारखं जायचं असाल तर कायमच तिकडे निघून जायचं, परत इकडे यायचं नाही बघ. हे बघ, हे एकीकडे माझा आई भाऊ होता, एकीकडे माझा सासर होता, मध्येच माझे घसमट होतं. ते काय करावं मला कळत नव्हतं बघ. हे तुझ्या बापाचा हात धरण, तुझ्या बापाचा हात धरण, हे तुझ्या बापाचा हात सोडून तुझ्या बापाकडून एसटीवरचा पैसा मी घेत होते. हातामध्ये 2 पिशव्या घेत होती. एसटी मध्ये मी बसत होती, एसटी माझ्या माहेरी येत होती, एसटीतून खाली मी उतरत होती, घराच्या दिशेने मी धावत होती. कधी एकदाची माझी आई माझ्या समोर येते आणि आईच्या गळ्यामध्ये कधी एकदाची मी पडते. कधी एकदाचा माझा बाप माझ्या समोर येतो आणि बापाच्या गळ्यामध्ये पडून कधी एकदाची मी हंबरडा फोडते. कधी एकदाचा माझा भाऊ माझ्या समोर येतो, कधी एकदाची त्याच्या गालावरून मी हात फिरवते. 10 रुपयांची नोट कधी एकदाची मी त्याच्या हातावरती ठेवते. हे बोरे, तुझ्या बापाकडून एसटीवरचा पैसा मी घेत होते बघ. हातामध्ये 2 पिशव्या घेत होते बघ. एसटी मध्ये मी बसत होते बघ. एसटी माझ्या माहेरी येत होते बघ. एसटीतून खाली मी उतरत होते बघ. घराच्या दिशेने मी धावत होते बघ. माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं बोरे. हे घराच्या अगोदर, घराच्या समोरचा ते अंगण मला दिसायचं बोरे. आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं बोरे. सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं. आणि अंगणामध्ये बापाचं चप्पल दिसला की लांबूनच मला कळायचा माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. आणि मग अंगणातूनच मी माझ्या बापाला हाक द्यायची, आबा. कारण माझं बालपण अगदी तसंच गेलं होतं बघ. 3 सांजेला जेव्हा शाळेतून मी घरी येत होती, अंगणामध्ये बापाचं चप्पल मी बघत होते. अंगणातूनच मी घरामध्ये शिरत होती. आबा आबा, उद्या तुम्हाला शाळेत बोलवलंय आबा. आबा आबा, उद्या मला हे पाहिजे. आबा आबा, उद्या मला ते पाहिजे. माझा बाप मला जवळ घ्यायचा, माझ्या गालावरून हात फिरवायचा आणि माझा बाप मला म्हणायचा, कार्टे मेलोय का काय ग मी, अजून येतो की उद्या तुझ्या शाळेत, घेतो तुला काय हवं ते. हे माझ्या लेकरा, सकाळी शाळेला गेलंयस की रे, जाताना एवढा डबा घेऊन जातायस. माझ्या लेकराला भूक लागली असत, अगोदर काहीतरी खाऊन तरी घे. माझा नुकताच शेतातून आलेला बाप, माझा एखाद्या कंपनीतून कामावरून आलेला माझा उपाशी बाप स्वतःच्या हाताने मला घास भरवायचा आणि माझ्या मुखावरून हात फिरवत माझा बाप मला म्हणायचा, पोरी, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे पोरी, तोपर्यंत शिकून घे. हे माझ्या लेकरा, एकदा का बापाचा हात या डोक्यावरून उठला, कोणी कोणाचं नसतं बघ पुरी, कोणी कोणाचं नसतं बघ. एकदा का बापाचा हात या डोक्यावरून उठला, सगळं जग आपल्याला परक आणि पोरक असतं बघ पुरी. सगळं जग आपल्याला परक आणि पोरक असतं बघ. या लाखोच्या गर्दीत
आपण एकटं असतो पुरी, सगळी नाती सोबत असतात माझ्या लेकरा, पण ज्याला आई बाप नाही त्याला काही नाही पुरी, त्याला काही नाही. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे. माझ्या बापाने मला शिकवला, तुझ्या बापाकडून एसटीवरचा पैसा मी घेत होते, मग हातामध्ये 2 पिशव्या घेत होते, एसटी मध्ये मी बसत होते, मग एसटी माझ्या माहेरी येत होती, एसटीतून खाली मी उतरत होते, घराच्या दिशेने मी धावत होते, मग माझ्या नजरेच्या डब्यामध्ये माझं घर यायचं बोरी, घराच्या अगोदर घराच्या समोरचा त्या अंगण मला दिसायचं बोरी, आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बाबाचा चप्पल दिसायचा, आणि अंगणामध्ये बाबाचा चप्पल दिसला की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे, आणि मग अंगणातूनच मी माझ्या बापाला हाक द्यायचे, आबा आबा, आणि आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावरती पडताच जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळत पळत बाहेर यायचा, माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा, आणि माझ्या कानात मला हळूच विचारायचा, पुरी सासरी सगळं ठीक तर आहे ना ग पुरी, तुला मी चुकीच्या ठिकाणी तर दिलं नाही ना ग पुरी. आबाच्या डोळ्यातलं पाणी पुसत मी माझ्या बापाला म्हणायचे, आबा सगळं काही चांगलं आहे आबा, तुमची आठवण आली म्हणून आली आबा, तुमची आठवण आली म्हणून. अगं कोणाची वाट बघत होतेस? लेकरू आलंय बघ, आपल्या लेकरू आलंय बघ, चल लवकर ये बाहेर. हे माझ्या बापाचे हाक माझ्या आईच्या कानावरती पडतात, जेवणाच्या ताटावरची माझी माय माऊली, हे जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून पळत पळत बाहेर यायची, आईच्या हातामध्ये एका पाण्याचा तांब्या, दुसऱ्या हातामध्ये एका भाकरीचा तुकडा, माझी माऊली माझ्या जवळ यायची, तांब्यामध्ये भाकरीचा तुकडा बुडवायची, माझ्यावरून ओवाळायचे, तुकडा इकडे इकडे टाकून द्यायचे, आणि मला म्हणायचे, बोरे हे थोडं गाल पुढं कर की का, हे आणि गाल पुढं केलं की माझ्या दोन्ही गालाचा मुका घेत आपल्या आटी बोटा माझ्या गालावरून फिरवायचे, आणि कडा 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 आपल्या कपाळावर पडत माझी आई मला म्हणायची, बोरे चाल की का घरात. हे महिना झाले तुझा बाप नीट जेवला सुद्धा नाही केलं पुरी. हे पुरी तू घर सोडलास आणि तुझ्या बापानं अन्न सोडलं की ग पोरी. या 25 वर्षात तुझ्यासाठी झुरणारा तुझा बाप मी कधीच बघितला नव्हता पुरी, कधीच बघितला नव्हता. चल घरात, तुझ्या हाताने एखादा घास तुझ्या बापाला भराव पोरे, चल घरात. 25 वर्ष आता उलटून गेली बघ पुरी. 25 वर्ष आता उलटून गेली बाग, आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग, 25 वर्ष आता उलटून गेली बाग. घर तेच आहे, अंगण हे तेच आहे, पण त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पुरी. त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही. इकडे पाठीमागे जर तुम्ही बोलून दंगा करणार असाल तर मी म्हणते ना ग, घर तेच आहे, अंगण हे तेच आहे, पण त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पुरी. अंगणातून जरी मी हात दिला बा, जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून आता पळत बाहेर येत नाही पुरी. माझ्या हातातल्या पिशव्या आता माझा बाप घेत नाही पुरी, आणि माझ्या कानामध्ये मला आता हळूच विचारत नाही, पुरी कशी आहेस का पुरी, पुरी कशी आहेस. हे अंगणातूनच माझा बाप आता माझ्या आईला हाक देत नाही. आईच्या हातातला तो पाण्याचा तांब्या आणि तो भाकरीचा तुकडा आता मला दिसत नाही. माझ्या बापाचे हाक आता माझ्या आईच्या कानावर पडत नाही. जेवणाच्या ताटावरची माझी माई माऊली उठून आता पळत बाहेर येत नाही. माझ्या गालावरून हात फिरवणारी ती माझी आई मला आता त्या घरात दिसत नाही पुरी, मला आता त्या घरात दिसत नाही. 2 पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना ग, हे पोरी घेऊन बापाच्या डोक्यावर घातलं असत तर किती बरं झालं असत. बाप जिवंत असताना
बापाला एखादी कडकडून मिठी मारली असती तर किती बरं झालं असतं पोरी. बाप जिवंत असताना थोडस गरम पाणी करून बापाला आंघोळ घातली असती तर किती बरं झालं असतं. हे घास मी घालू शकते पोरी, पण एखादा घास बापाच्या फोटो जवळ धरला तर आता फोटोतून आवाज नाही येणार पोरी. कशी आहेस ग पोरी, पोरी कशी आहेस? एखादा घास त्या आईच्या फोटो जवळ धरला तर फोटोतली आई आता खाली येऊन माझ्या गालाचं मुक नाही घेणार पोरी, माझ्या गालाचं मुक नाही घेणार. हे आला श्वास गेला श्वास, जीवा तुझा तंतारा, जगण मरण एका श्वासाचं अंतर. पोरानो, हे पोरानो, जीव लावा. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे, आई बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा. पोरानो, एकदा का आई बापाचा श्वास निघून गेला, भिंतीवरचा बाप कधीच खाली येऊन आपल्याला मिठीत घेत नसतो आणि भिंतीवरची आई कधीच आपल्या गालाचं मुख घेत नसती. पोरानो, उद्या डॉक्टर व्हाल, उद्या इंजिनियर व्हाल, उद्या वकील व्हाल, उद्या लाखो आणि करोडो रुपये कमवाल. आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या तिरुपतीच्या चरणावर जरी तुम्ही ओतलेत, आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या शिर्डी साईबाबाच्या चरणावर जरी तुम्ही ओतलेत, तर तो शिर्डीचा साईबाबा आणि तो तिरुपती तुझा गेलेला बाप तुला परत नाही आणून देऊ शकणार पोरा. म्हणून तुला सांगतोय, तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे, ज्या देवाचं नाव साला बाप आहे पोरा. आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देवी आहे, ज्या देवीचं नाव आई आहे. हे मुकेपोटी नाही अण्णांनी मेल्यावरही पिंडदान, माय बाप केवळ काशी त्याने न जावे तीर्थाशी. पोरानो, सगळं काय आम्ही विसरलो बघ. आई बापाला पायाखाली घेऊ लागलो. अरे, त्या पडद्यावरच्या नायक पाहण्यासाठी आमच्याकडे 2-2 तास आहेत बाग. हे पण आई बाप ऐकण्यासाठी आमच्याकडे 1 तास नाही रे. एवढे शंडाने आम्ही नामर्द निघू लागलो. हे पोरीना, कधी त्या बापाची टाच हातामध्ये घेतली का? आईची शपथ आहे, तिथल्या माझ्या सगळ्या लेकीला फक्त बापाची टाच हातामध्ये घे पोरी. बाप 100 भेगा पडल्यात बघ तुझ्या बापाच्या टाचला, पण एक भेग तुझ्या टाचवर तो येऊ देत नाही बघ पोरी. पाठीच्या थंडीमध्ये जेव्हा झोपलेली असतेस ना ग माझ्या लेकरा, तेव्हा तुझा बाप ग त्याच थंडीत रात्रभर शेतात चिखल तुडवत असतो बघ. या वर्षाचं पीक साला चांगलं आलं, माझ्या लेकीला सायकल घेऊन द्यायची आहे, माझ्या लेकराला ब्रँडेड बूट घेऊन द्यायचा आहे, माझं पोरगा आता कॉलेजला जातं, त्याच्या पायामध्ये मला बूट घेऊन द्यायचा आहे, माझ्या पोरासाठी. अरे, हमाली काय करतो तो? वॉचमन म्हणून हॉटेलच्या बाहेर काय उभा राहतो. हे त्याच बापाच्या तोंडावर आईच्या तोंडावर तुम्ही थुंकाय लागला. पोरीनं, आईला धमकी देता मला मोबाईल पाहिजे बघ, आणि आता मला अँड्रॉइड नको, मला आयफोन पाहिजे बघ, मला आयफोन पाहिजे बघ. अगं, जेवणाच्या ताटावर तुझा बाप बसलेला असतो, तुझी आई म्हणते लेकराला मोबाईल घेऊन द्यायचा आहे, तोंडातला घास काढता येत नाही म्हणून बिचार कसं तर गिळत, हातातला घास ताटातच टाकता, आणि भरलेल्या ताटावरून तुझा बाप उठतो बघ पोरी. हे कुठल्या तर मित्राकडे भिकाऱ्यासारखा झुकतो, माझ्या लेकीला मोबाईल घेऊन द्यायचा. हे पोरी, तुझ्या हातातल्या मोबाईल साठी तुझा बाप चुकला. कळलं कर हा बाप. पोरांनो, हात जोडून सांगतोय बघ, सगळे नियम तोडून सांगतोय बघ पोरा. हे बाप, हे IPL ची मॅच आम्ही बघत बसतो, याने एवढ्या रना काढल्या, त्याने तेवढ्या रना काढल्या, रात्रीच्या 12-12 वाजेत याच या कट्ट्यावर बसून आम्ही चर्चा रंगवतो पोरानं, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवतो. पण माझ्या लेकरा, तुझ्या जन्मापासून तुला मोठं करेपर्यंत तुझ्या बापानं या गावच्या रस्त्यावर किती रना काढल्या, याचा हिसाब माझ्या लेकरा तू ठेवलास का माझ्या पोरा? तुझ्या बापाची टाच तुझ्यासाठी किती झिजली, तुझ्या बापानं किती वेदना सहन केल्या माझ्या लेकरा, सांग मला.
सांग मला, त्या रना कधी मोजल्यास का माझ्या बाळा? त्या बापासाठी कधी टाळी वाजवलीस का? त्या बापाच्या गालावरून हात फिरवत कधी म्हणालास का पप्पा तुमचा हा वाघ तुमच्या सोबत आहे पप्पा? पप्पा काळजी करू नका पप्पा. हे पोरानो, काय कोणी तर पडद्यावरचा नायक येतो पोरानो, तुम्हाला विमल खा म्हणून सांगतो. गावातल्या माझ्या लेकरांना हात जोडून सांगतोय, विमल खाऊ नका, मावा खाऊ नका, रमी 3 पत्ते खेळू नका. पुरा गाल सुचतो बा, गाल सुचल्या बाप म्हणतो जा की रे लेकरा दाखवून ये, दवाखान्यामध्ये दाखव पोरा. तेव्हा डॉक्टर सांगतो आता हा गाल काढावा लागेल. तेव्हा जे तुम्हाला व्यसन करा म्हणून सांगतात त्यांच्या कुत्र्याजवळ आणि चपलाजवळ सुद्धा आपल्याला किंमत नाही. पण उरले सुरलेली जमीन विकून साला बाप तुझ्या पाठीशी उभा राहतो पोरा. तो बाप आम्हाला कळना. हात जोडून या भगवंताची शपथ, या आई मातेची शपथ, या रेणुका आईची शपथ पोरा, 4-4 तास आम्ही मोबाईलवर बसतो ना रे, नको त्यांना मोठं करेल. हे बघ, हातामध्ये दगड घेऊन साला डोक्याच्या चिंधड्या करणारा तो पडद्यावरचा गुंड साला आमचा आदर्श झाला. पण तुमच्यासाठी झिजणारा साला बाप मात्र आमचा दुश्मन होऊ लागला. का माझ्या लेकरानो, हातातला मोबाईल टाकून द्या. याच चौकात 12 वाजेपर्यंत बसताना पोरानं 10 वाजता घरी जा आणि फक्त 1 तास बापाचं पाय आणि आईचं डोकं दाबायला घे पोरा. जगातली सगळ्यात मोठी शक्ती तुझ्या अंतरंगामध्ये शिरेल, तुझ्या रक्ताच्या थेंबामध्ये शिरेल. कारण हेच आई बाप आपले असतात, पडद्यावरचे ते आपले नाहीत. माझ्या लेकराला अखंड राष्ट्रभर मी सांगतो, पण माझ्याच पोराला शिव्या घातल्या जातात. याच्या लेकीला उचलून न्या रे म्हणून सांगितलं जातंय. अरे नको तो तमाशा मांडला जातो. गावातली काही टुकार पोरं असतात, ती 4 टुकार पोरं, पण सगळी अशी एकत्र मिळून माझी आई बहन काढू लागली. का तर म्हणा आता तुझं प्रेम तुटलं आणि माझं प्रेम तुटलं आणि मी आता हे आणि मी ते. पोरानं नाही, छत्रपतींची माती आहे, बुद्धांची माती आहे. खऱ्या प्रेमाला अजिबात विरोध नाही, पण प्रेमाच्या नावाखाली माझ्या लेकीच्या शरीराचं तुकडं करणाऱ्या तुझा बाजार उठवतो बघ. 6 महिन्यात वर्षामध्ये एकही लेख खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसू देणार नाही. एकही बोरगा व्यसन कोणतंच करणार नाही. विडा उचलला तुम्ही आम्ही सगळ्यांनी. व्यसन मुक्त देश, व्यसन मुक्त घर झालंच पाहिजे. म्हणून माझ्या लेकरानं तुमच्या समोर उभा आहे. जास्त वेळ पोरी तुझा घेत नाही बघ, पण आज एक काम करायचं. याच मातीमध्ये याच चौकामध्ये सांगतो, अगदी फक्त घड्याळाची फक्त 10 मिनिटं. अगदी घड्याळाची 10 मिनिटं. जाऊ दे त्याला पटवा. अगदी घड्याळाची 10 मिनिटं. मी काय सांगतोय तेवढं ऐक पोरा. आज एक काम करायचं, आईला 2 प्रश्न विचारले ना, आता आईला कुठला प्रश्न विचारायचा नाही माझ्या लेकरा. आज पळत पळत घरी जायचं बघ आणि बापाची वाट बघायची. आज पळत पळत घरी जायचं, बापाची वाट बघायची, बापाची वाट बघायची. रात्रीच्या 10 वाजलेत अजून बाप दिसत नाही, 10:30 वाजलेत अजून बाप दिसत नाही, पण आज बापाची वाट बघायची. 11 वाजता बाप घरी दिसला रे दिसला बाप. पोरानं एकच काम करायचं, सगळी जळमट तोडून टाकायची, सगळी बंध तोडून टाकायची. कितीही तुझं वय असू दे, कितीही तुझ्या बापाचं वय असू दे, आज पळत पळत घरी जायचं आणि समोर उभे असलेल्या आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची. एवढ्या घट्ट मिठी मारायची पोरीनं, एवढ्या घट्ट मिठी मारायची. बापाच्या डोळ्यामध्ये पोरी टच करून पाणी आलं पाहिजे आणि ते पाणी तुझ्या गालावर पडत तुझ्या बापाने तुला विचारलं पाहिजे, पोरी काय झालं ग? पोरी काय झालं? असा हंबरडा तू कधीच फोडला नव्हतास. काय झालं मला सांग. तुला आई काय बोलली का? तुला बाई काय बोलले का? शाळेमध्ये तुला कोण काय बोललं का? तुझा भाऊ तुला काय बोलला का? सांग. त्याची चमडीच लोळवतो. त्यावेळेला बापाच्या डोळ्यात पाणी बसत आपल्या बापाला सांगायचं, बाप्पा मला कोणी काय नाही बोललं पप्पा, मला आई काय नाही बोलली, मला बाई काय नाही बोलल्या, मला कोणी काय नाही बोललं पप्पा. ओ पप्पा, जेव्हा मी 1 वर्षाचे होते ना पप्पा, तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती पप्पा, कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा. आई मला रागवली तर मी अंगणामध्ये येऊन उभी राहत होती आणि तुमची वाट बघत होती. जसं तुम्ही घरी येत होता तुम्हाला कडकडून मिठी मारत छातीवर मी रात्रभर झोपत होती पप्पा. पण पप्पा आता मी मोठी झाली, आता मी शाळेला जाते, आता मी कॉलेजला जाते. तुम्ही आता मला बंधनामध्ये ठेवता. इकडे का गेलीस, तिकडे का गेलीस, हे का केलंस, ते का केलंस पप्पा. तुम्ही आता मला आवडत नाही पप्पा. आय हेट यू पप्पा. मी तुमचा तिरस्कार करते पप्पा. मला काय लागलं तर मी माझ्या आईला मागते, पण तुमच्या समोर येत नाही पप्पा. पण आज गेली होती पप्पा, गावच्या चौकामध्ये गेली होती पप्पा आणि एक बाप नावाचं परिवर्तनाचं वादळ ऐकून आली पप्पा आणि माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा. म्हणून बेटी मारते पप्पा. पप्पा पोरांनो,
आज पळत पळत घरी जायचं बघा. आईची शपथ घेऊन सांगतोय जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण. कसा पण असू दे घरात बाप. बापाला अगोदर कडकडून मिठी मारायची बघ, कारण बापाची किंमत त्या पोराला विचार ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय बघ. हे पोरानो, कधीतरी या कोल्हापूर जिल्ह्यातल्या एखाद्या अनाथ आश्रमामध्ये जायचा बघ. हातामध्ये थाळी घेऊन 6-7 वर्षाचं पोरग भात खात असतं बघ. त्या पोराच्या कानामध्ये हळूच विचारायचा, तुझ्या बापाचं नाव काय रे? हातातली थाळी फेकून देत, तोंडातला भात काढून टाकत आणि ते पोरग म्हणत, मला आई पण नाही आणि मला बाप पण नाही. माझ्या आईनं कधी मला अंगा खांद्यावरती खेळवलं नाही. माझ्या बापानं कधी मला एखादा घास भरवला नाही. 2 दिवसाचा होतो, यांना सापडलो, इथंच मोठा झालो. रोज वाट बघतोय कशी दिसत असेल माझी आई, कसा असेल माझा बाप, कोणीतरी येईल का माझ्या गालावरून हात फिरवत, एखादा घास मला भरवत, कोणीतरी मला म्हणेल का मीच तुझी आई आहे, मीच तुझा बाप आहे. हे पोरांनो, बापाची किंमत त्या पोराला विचारा, ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेला बा. तुमचा बाप ज्या वेळेला सणासुदी दिवशी तुम्हाला एखाद्या कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो ना रे पोरांनो, तेव्हा सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं, कारण तुमच्या पाठीमागं सारा तुमचा बाप उभा आहे. लेकराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही. दोघं एकमेकाला मिठी मारून रडत असतात. वर्ग बापाच्या आठवणीत आणि माऊली आपल्या कुंकवाच्या आठवणीत आणि माऊली आपल्या लेकराला मध्ये गपकी रगा. बाप गेल्यापासून मी तुझा बाप झाले की नाही सांग बरं, सांग. तुझ्यासाठी दुसऱ्याचा कुंकू सुद्धा मी लिहिला नाही की, तुझ्यासाठी दुसऱ्याचा संसार सुद्धा मी मांडला नाही की. अरे वासनेनं भरलेल्या नजरा रोज माझ्या शरीरावरती पडतात की रे पोरा. प्रत्येकाला दादा मामा काका म्हणत मी तुला मोठं करते की नाही सांग. गप रडू नको. 2 दिवसांनी येतात माझं पैसे घेते तुला एखादा शर्ट, तेव्हा ते पोरगा आपल्या आई, तू रडू नको आहे, तुला जर काय झालं तर मी जायचं कुठं आहे, तुला जर काय झालं तर मी कोणाच्या गळ्यात पडायचं आय मी शिकणार आया, मी एवढा शिकणार आया, झोपलाय तिथं जायचं बघ. आणि झोपलेल्या बापाला रात्रीच्या अंधारामध्ये बघायचं पोरांनो. त्याच्या अंगावरचं बनियन अंडरवेअर 4 ठिकाणी फाटलेली असते साला, पण तुमच्या अंगावर नवीन आणि ब्रँडेड कपडा चढवतो त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पोरांनो. बाप हात सोडून सांगतोय बघ या मातीमध्ये, पोरांनो बोलू नका, तुम्हाला एकदा 2दा सांग, जीव गेला तरी चालेल साला. आज पळत पळत घरी जायचं ना. असल घरात बाप आणि असल घरात आई, तर जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस तू आहेस पोरा. पहिली आई बापाला मिठी मारायची आणि एक वेळ देवाच्या पाया नाही पडलास तरी चालल, पण घर सोडताना आई बापाच्या पाया पडल्याशिवाय घर सोडायचं नाही. आई बापाला मिठी मारल्याशिवाय घर सोडायचं नाही, कारण ती शेवटची मिठी कधी असू शकते हे तुला माहित नाही बघ पोरा. नंतर माझे शब्द अगदी सुईसारखे तुला टोचतील साला. पेशंटला उभं करतोस, पोरग दारू पिताना सापडलं, पोरग अपघात केला, पोरानं दारू पिली होती, पोरग गांजा पिताना सापडलं, पोरग मुलीला छेडताना सापडलं. जिवंतपणी बाप मरतो बघ, जिवंतपणी बाप मरतो बघ, जिवंतपणी बाप मरतो बघ, जिवंतपणी बाप मरतो. आणि म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे. पूर्वी तुझ्या बापाची खरी कुस्ती तेव्हा सुरू होते जेव्हा तुझं लग्न ठरतं बघ. हे सगळ्या घरामध्ये आनंदी आनंद आहे, चांगलं जावई मिळालं, चांगलं पाहुणबाई मिळालं. हे पण रात्रीच्या अंधारात तुझा बाप मात्र एकटा हंबरडा फोडून रडत आहे पोरी, कारण बापाला कळून शकता 20 वर्ष तळहाताच्या फोडासारखं जपलेलं माझं पाखरं काही दिवसात भर करून उडून निघून जाणार. हे तुझ्या आईच्या डोळ्यात आशीर्वाद आणि आईला सांगणार असाल तर नको मला तुमचा पैसा, म्हणून माझ्या समोरून रसन फिरणार माझं लेकरू आता मला या घरात दिसायचं नाही. हे पोरी, तुझ्या बाप तुझ्या आईला लय ओरडत असता बा, पण जर तुझ्या बापाला रडायला आले तर आंघोळीच्या निमित्तानं तुझा बाप आंघोळीला जातो आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडतो बघ पोरी. तुझी आई म्हणते अहो डोळं कावं लाल झालं, तर तुझ्या आईला ते बिचार गरीब म्हणते अगं साबण केला ग डोळ्यात, साबण केला. पोरी साबण नाही गेला, तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडला बघ पोरी. हे
तांदूळ वाढल्यानंतर नवऱ्याचा हात धरून अगदी आनंदानं सासरे निघालेले असतात बघ पोरी. लग्न मंडपामध्ये तुझा बाप येतो बघ. हे लग्न मंडपवाल्याला अगोदर बोलवून घेतो. इकडे यार बाबा, तुझं किती पैसे आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील. हे जेवणवाल्या, जेवण लय छान बनवलं तसल्या का बोट चाटत लोक गेली, लाडू जिलेबी घेऊन पोरं पळत होती. तुझं किती पैसे आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील. उद्या म्हणशील रामराव लेकीच्या लग्नातला पैसा का बरं दिलं नाहीत अजून. मस्त वाल्या, तुझे कपडे अंगावर चढून माझं लेकरू काय झाग दिसत होता. गेलो बाबा मला सोड. दिल्या तुमचं पैसा, आला तुम्ही लग्नाला, लय आनंद वाटला. हे वाजंत्रीवाल्या ठरल्याप्रमाणे हे तुझा पैसा आणि 5,000 रुपये तुला जादा देतोय बाबा. लय भारी वाजवत होतास. ते बोरे संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्या लग्न मंडपात तुझा बाप तुझ्यासाठी भिकारी होतो पुरी, आणि संध्याकाळी 9 वाजता पळत पळत घरी जातो. घरातला तुझ्या वस्तूंचा कपाट उघडतो आणि तुझ्या वस्तूंना पकडून पकडून रात्रभर जो अंथरुणाने उशीवडी करतो त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पुरी. तुझी आई म्हणते अहो सावरा की स्वतः करतो, आपल्या लेकरांच्यासाठी भंग्याचं काम करतो. त्या भंग्याचं नाव साला बाप आहे. जो उन्हामध्ये जातो पण आपल्या लेकरांना झाडाच्या सावलीमध्ये बसवतो. प्रचंड कडाक्याच्या थंडीमध्ये आपल्या अंगावरची चादर काढून लेकरांच्या अंगावर जो टाकतो आणि मुसळधार पावसामध्ये आपल्या डोक्यावरची छत्री लेकरांच्या डोक्यावर जो धरतो, त्या गरीब देव माणसाचं नाव साला बाप आहे. बाप बाप ज्या बापाच्या तोंडावर आम्ही थुंकू लागलो तो बाप, आणि ज्या बापासाठी शरीराचे तुकडे करून घेतले ते संभाजी राजे पोरानं तुमचा आदर्श पाहिजे. पडद्यावरचा बेगडी नायक पोलीस स्टेशनला उभा आहे आणि हात जोडून पोलिसांना सांगत आहे, साहेब काय वाटेल ते करा, माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब. 2 दिवस झालं शाळेला म्हणून गेली, 2 दिवस झालं कॉलेजला म्हणून गेली आणि माझी पोरगीच घरी परत आली नाही. हे पोरीनो, या सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणता नालायक हरामखोर कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येतो. तुझ्यापेक्षा वयानं 10 वर्षानं मोठा साला मावाडा गांजाडा हरामखोर कुत्रा. तुला एखादा मोबाईल काय घेऊन देतो, तुझ्याशी गोडगोड काय बोलतो, आणि 20 वर्षाच्या आई बापाने तुम्हाला तळ हाताच्या घोड्यासारखं जपला, त्या आई बाबाच्या तोंडावर थुंकून निघून चालला. याला प्रेम म्हणतात का? जो तुझ्या आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करतो तो तुझ्यावर प्रेम करू शकतो का पोरी? जो तुझ्या शरीराचं तुकडं तुकडं करतो, तुझ्याशी लग्न करून 6 महिन्यानं तुला सोडून देतो बा, तो तुझ्यावर प्रेम करू शकतो का पोरी? मला सांग, हे प्रेम आहे का? एक पेन मागितलास तर 5 पेन बाप देत होता, एका चपलासाठी 10 दुकानं तुला फिरवत होता, एका ड्रेससाठी 50 ड्रेस तुझ्या पायावर आणून टाकत होता. तुझं लग्न तुझ्या मनाच्या विरोधात कसं करल पोरी मला सांग? हे तुझं शिकण्याचं वय आहे. या वयामध्ये शिकवून तो फक्त स्वतःच्या पायावर उभे राहा. तुझ्यासाठी राजकुमारांना उभी करण्याची ताकद तुझ्या बापामध्ये आहे बापोरी. हे पुरी, हा तुझा बाप आहे. हे पुरी नो, आणि तो बाप पोलीस स्टेशनला येतो. दीदी अगं आयुष्य खर्च केलं, तुला शिकवलंय दीदी. अगं तुझी उंची बघ, अगं तू खूप शिकले, निदान तुझ्या पात्रे हो म्हणाला असतो. अगं ते मग मावा खाते, गांजा पिते, पुरी स्वतःच घर नाही, काही लेकरा सोन्यासारखं तुला जपलंय. अगं घरामध्ये शौचालय नाही तिकडे, अगं आई माझं चांगलं पोरग बघूया. तेव्हा पोलिसांना सांगता, या माणसाला मी ओळखत नाही म्हणून बापाकडे कोट करत, बापाला ओळखत नाही, आणि आई बापावर केस दाखल करून निघून चालला. कुठल्या प्रेमाच्या विरोधात नाही पोरी, पण जे प्रेम तुझं आयुष्य उद्ध्वस्त करत असेल, तुझं तुकडं करत असेल, तुम्हाला हात जोडून सांगतो, जा पोलीस स्टेशनला. आणि प्रत्येक शहरातून मुली गायब होत आहेत, प्रत्येक शहरातून. हे बाबा नो, सगळी माझ्यावरती तुटून पडली बा, सगळे माझ्या विरोधात लागले बघ बोलायला सोशल मीडियावरती. तरी सुद्धा मी थांबत नाही पोरीनो, कारण या राष्ट्रातली प्रत्येक लेख आमची लेख आहे, छत्रपतींचा आदेश आहे बघ, म्हणून आज फिरतय बघ पोरी. तू माझी लेख आहेस बघ, हे म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे. एक ही पोरगी कुठल्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसणार नाही. एक ही पोरगी आपल्या आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करणार नाही. जो पोरगा तुझ्यावर प्रेम कराल, तुझ्यापेक्षा चांगला शिकलेला, चांगला तुला जपणारा आणि तुझ्या आई बापाची इज्जत करणारा असेल, तुझ्या आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करून तुला थुंकायला लावणारा, तो तुझ्या कधीच प्रेम करू शकत नाही पोरी. हे माझ्या लेकरानो, अरे आम्ही शंड नामर्द होऊ लागलो, आमच्या हातावरती मावाला गांजा आला, हे आमचं शरीर हत्तीसारखं, चला आम्ही आज धावू शकत नाही, 100 जोर बैठका मारू शकत नाही, आम्ही 10 किलोमीटर धावू शकत नाही. आमच्या हातामध्ये व्यसनांची ती सगळी सूत्र आले आणि आमच्या लेकींच्या घराघरामध्ये शिरून ते नालायक हरामखोर त्यांचे तुकडे करू लागले. कारण पोरानो, म्हणून आज तुमच्या समोर उभा आहे. एक ही पोरगी आपल्या आई बापाला सोडून जाणार नाही, एक ही पोरगा व्यसन करणार नाही. बस आज
नसते. तुला इथं दाखवतो बघ, अनुभूती देणार इथंच देणार, 1 मिनिटाची अनुभूती. कुणी आपली जागा सोडायची नाही, कुणी सुद्धा मुखातून शब्द काढायचा नाही. जे काय होतंय ते फक्त डोळ्यांनी बघायचं आणि या काळजामध्ये साठवायचं. इथं जवळ काही बाप आलेत का आपल्या लेकीचा आणि या लेकराला घेऊन या कार्यक्रमाला, या व्याख्यानाच्या काही बाप आले असतील तर एक 5-10 बापांनी हात वरती करा, बिंदास हात वरती करा. आज नाही तर परत कधीच नाही. आणि त्या 10-15 बापांना जरा विनंती करतोय, उभं राहा, जागेवर उभं राहा, बंधनं जागेवर उभं राहा. जो जो बाप आपल्या लेकीला आणि आपल्या लेकराला घेऊन इथं आलेला आहे त्या बापांना विनंती करतोय, एक पोरानं हा तुमचा बाप आहे. एक तोंडातून एकही शब्द बाहेर काढायचा नाही, फक्त आपली अनुभूती, फक्त आपण. बाबा तुम्ही खाली बसा आणि या सगळ्या या इकडे या, उभं राहिलेल्या सगळे उभं राहा, उभं राहा, उभं राहा, उभं राहा बंधू. आणि या सगळ्या उभं राहिलेल्या माझ्या पालकांना मी विनंती करतो, या बाप नावाच्या वादळाला जरा इथं माझ्या जवळ यायचं. या विचार मंचावरती या, आज नाही तर परत कधीच नाही. आणि इथं आई जगदंबे समोर उभं राहायचं आहे. या सगळ्या, बाकी सगळ्यांनी फक्त आपलं आहे फक्त डोळ्यांनी बघायचं की अनुभूती काळजात आयुष्यावर साठवायची. जरा इथं उभं राहा, सगळ्या बापाने इथं उभं राहा. पोरीनो, हा तुमचा बाप आहे बघ, हा तुमचा बाप आहे. चला, इथं काही 4-5 आया आलेले आहेत का आपल्या लेकीच्या कार्यक्रमाला? लेकीला घेऊन काही माता आली असतील तर जरा हात वरती करा. चला, 4-5 मातांनी बिंदास हात वरती करा आणि जागेवरती उभं राहा माऊलीनं. आज नाही तर परत कधीच नाही. आपल्या लेकरासाठी उभं राहावं लागल, या राष्ट्रासाठी उभं राहावं लागल. ज्यांच्या लेकी इथं आहेत अशा काही 4-5 आया मला पाहिजेत. चला, उभं राहा, लवकर हात वरती करा. त्या मातांनी उभं राहा, जागेवर उभं राहा. आणि त्या सगळ्या 3-4 आयांना विनंती करतो, या इकडे या लवकर, या पुढे या इकडे उभं राहायचं. सगळ्यांनी इकडे उभं राहायचं, इकडे या. आणि माता इथं उभं राहतील. या इकडे या. चला, एका इकडे पाठीमागे जा, जागा आहे भरपूर. मागे जा. कोणाकोणाचे मम्मी पप्पा माझ्या समोर आलेले, आई बाबा कोणाकोणाचे माझ्या समोर आलेले, त्या लेकरांनी जागेवर उभं राहायचंय. चला, त्या मुलांनी आणि मुलींनी जागेवर उभं राहायचंय. त्या मुलींनी जागेवर उभं राहायचंय आणि इथं यायचंय माझ्या समोर. चला लवकर, इथं या, चला लवकर, जागा सोडा सगळी. आणि त्या मुलांनी आणि मुलींनी इथं माझ्या समोर यायचंय. आज नाही तर परत कधीच नाही.